हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI, STI, ASOच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन आपण बघत आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची PIQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तसेच किती प्रश्न रिपीट झाले आहे, तुमचे ते पॉईंट या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तुम्हाला जर MPSC नोट अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पायरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ASO प्रिलियम क्वेश्चन पेपर 2012ची बघणार आहोत. तर त्यामधील काही क्वेश्चन आपले झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, 2011च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे? तर ऑप्शन आहे गोवा, मिझोरम, तमिळनाडू आणि केरळ. तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट गोवा. तर गोवा या राज्याची भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे 2011च्या जनगणनेनुसार. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन आहे कोकण किनारा, मलबार किनारा, थर्ड कोरोमंडल किनारा आणि फोर्थ आहे दक्षिण किनारा. तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे? तर भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग कोणता आहे? तर तो कोरोमंडल किनारा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही? तर विधान दिले आहे. ए आहे महाराष्ट्रात मासेमारीसाठी 75,000पेक्षा अधिक चौरस किमी क्षेत्र उपयुक्त आहे. बी, महाराष्ट्रात मासेमारी खाऱ्या, निमखाऱ्या व गोड्या पाण्यावर चालते. सी, अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते. डी, सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकवले जातात. आणि ई आहे तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही असे आपल्याला विचारले आहे. म्हणजे चुकीचे विधान कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते, सी हे विधान चुकीचं आहे. तसेच तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते, तर ई हे विधान पण चुकीचं आहे. तर मित्रांनो, यापैकी ऑप्शन 3 हे आपले करेक्ट आन्सर आहे, सी आणि ई. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्यात लावा. ABCD दिले आहे. आपटा, पळस, खैर आणि बांबू हे वनस्पतीचे नाव दिले आहे. त्यापासून काय तयार करतात ते दिलं आहे. तर पण मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2005मध्ये महानिर्मिती, महावन आणि महावितरण या 3 कंपन्या कशामधून तयार करण्यात आल्या आहेत? तर ऑप्शन आहे MSCB महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सेकंड MPCB महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, थर्ड MSSIDC महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि फोर्थ आहे MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ. तर मित्रांनो, 2005मध्ये महानिर्मिती, महावन आणि महावितरण या 3 कंपन्या MSEB महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मधून तयार करण्यात आलेल्या आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नवी दिल्ली आहे आणि उगमस्थान. तर मित्रांनो, यापैकी एका जरी जोडी तुम्हाला माहीत असेल तरी तुम्ही योग्य आन्सरपर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर तो त्र्यंबकेश्वरला आहे. तर एची जोडी सेकंडला लागेल. त्यानुसार आपले सेकंड ऑप्शन आन्सर येईल. तर मित्रांनो, भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर तो भीमाशंकर येथे झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला आणि पूर्णा नदीचा उगम गाविलगड येथे झालेला आहे. तर मित्रांनो, आपलं योग्य आन्सर कोणतं आहे? तर ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो? तर याचं उत्तर काय आहे? तर विदर्भ. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. विदर्भामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर याचे उत्तर आहे सावरगाव. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही? तर मित्रांनो, हेमेटाइट, लिमोनाइट आणि मॅग्नेटाइट हे लोहखनिजाचे प्रकार आहेत. तर लिग्नाइट हे लोहखनिजाचा प्रकार नाही आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली होती? तर ती सातारा जिल्ह्यामध्ये. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले होते? तर ते 48. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. ASO प्रिलियम एक्झाम 2012चे क्वेश्चन पेपर आहे. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? तर ए विधान आहे गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते. बी, उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. सी, परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय उत्तर दिले आहे A, B, C आणि वरीलपैकी कोणतेही नाही.
तर मित्रांनो, महाराष्ट्रातील नदी प्रणालीबाबत कोणती विधान चुकीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर गोदावरी महाराष्ट्राची सुमारे अर्धी क्षेत्र व्यापते, तर ए हे विधान बरोबर आहे. बी, उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात, तर बी हे विधान पण बरोबर आहे. सी, परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिन्या नदी आहे, तर हे सी विधान पण बरोबर आहे. पण मित्रांनो, आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे, तर वरीलपैकी कोणतेही नाही, तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला? तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे? तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या 4 राज्यांच्या सहकार्यातून कोकण रेल्वे हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे.